ठिकाणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार महासंघ यांच्यातर्फे प्रति माननीय मुख्यमंत्री महोदय यांना हे निवेदन या ठिकाणी देण्यात येत आहे। या निवेदनात आमच्या महासंघाच्या प्रमुख मागण्या दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून निर्गमित सर्व निर्बंधित प्रशासकीय आदेश तात्काळ रद्द करण्यात यावेत। दिनांक 13 जुलै 2026 रोजी निर्गमित सर्व संबंधित शासन निर्णयांचा पुनर्विचार करण्यात यावा। बंद करण्यात आलेल्या सर्व कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू करण्यात याव्यात। नवीन योजना या अतिरिक्त योजना म्हणून सुरू ठेवण्यात याव्यात। तसेच IWBMS प्रणालीवरील सर्व संख्यात्मक निर्बंध तात्काळ हटवण्यात यावेत। राज्यातील सर्व तालुका कामगार सुविधा केंद्रामार्फत विशेष नूतनीकरण अभियान राबवून दिनांक 26 जून 2027 नूतनीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व कामगारांचे अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत। भारतीय कामगार संघटना अधिनियम 1926 अंतर्गत नोंदणीकृत कामगार संघटना IWBMS प्रणालीवर स्वतंत्र ऑर्गनायझेशन लॉगिन ID उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण व योजनांच्या अर्जामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना, प्रशासकीय निर्णय व निधीच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी। भविष्यात कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील मान्यता प्राप्त कामगार संघटना, कामगार प्रतिनिधी व विषय तज्ज्ञ यांच्याशी सल्लामसलत करणे बंधनकारक करण्यात यावे। कोणत्याही नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा विद्यमान वैधानिक अथवा कल्याणकारी लाभ कमी होणार नाही याबाबत स्पष्ट शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा। आम्हाला तर यावं लागलं, आमचं काम आहे।